नमस्कार, मी सुवर्णा. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये स्वागत. पुढचा 1 तास दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये बघूया. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही लहान पक्ष मोठी भूमिका बजावणार आहेत. विधानसभेमध्ये बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आहेत. या तिघांची मतं मिळावीत याकरता महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्हीही पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे महाविकास आघाडीतले 3ही पक्ष आणि भाजप या सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आज एकनाथ खडसेंनी विरार इथं हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. हितेंद्र ठाकूर यांना रोज वेगवेगळ्या पक्षातले वेगवेगळे नेते भेटायला येत आहेत. आज एकनाथ खडसेंनी विरार इथं जाऊन हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. आता विधान परिषदेत हितेंद्र ठाकूर हे कुणाला मतदान करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. हितेंद्र ठाकूर आपल्या 3 आमदारांना कुणाला मतदान करायचं असं सांगतात हे बघणं महत्त्वाचं आहे. ही 3 मतं फार निर्णायक आहेत. विधान परिषदेमध्ये जशी राज्यसभेमध्ये आपल्याला चित्र बघायला मिळालं तसंच विधान परिषदेमध्ये सुद्धा ही 3 मतं महत्त्वाची ठरणार आहेत. मी एक उमेदवार आहे आणि हितेंद्रजी यांचा बहुजन विकास आघाडीचे 3 मतदार आहे. उमेदवार या नात्याने मी त्यांना मतदान मागणं माझं कर्तव्य आहे आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे मला मतदान करावं असं विनंती करायला आलेलो आहे. ते योग्य तो निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे. हे एकनाथ खडसे दृश्यांमध्ये दिसत आहेत. ते विरारला गेले होते. आज त्यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. बवियाला राज्यसभा आणि विधान परिषद या दोन्ही निवडणुकांमध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आहे. सगळे छोटे छोटे पक्ष महत्त्वाची भूमिका या विधान परिषदेच्या निवडणुकीत बजावणार आहेत. त्यामुळे हितेंद्र ठाकूरांच्या 3 आमदारांची मतं निर्णायक असतील. त्यामुळे अनेक जण त्यांना भेटायला जात आहेत. प्रसाद लाड असतील, भाई जगताप असतील, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन भेटले, अजित पवार हितेंद्र ठाकूरांना भेटून गेले होते आणि एकनाथ खडसे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे हितेंद्र ठाकूर यांना भेटायला विरारला पोहोचले. MIMचे आमदार फारुख शाह हे अजित पवारांच्या भेटीला पोहोचले. ट्रायडंटमध्ये या दोघांची भेट झाली. यावेळी त्यांनी पहिल्या पसंतीचं मत एकनाथ खडसेंना देणार असल्याची माहिती दिलेली आहे. महत्वाची ही बातमी आहे. खानदेश के नेते हैं एकनाथ खड़से साहब, खास करके हमारा पहली पसंद का वोट उनको रहेगा. उन्होंने हमारे खानदेश के लिए बहुत अच्छे काम किए हैं, इसलिए हम लोग आज अजीत दादा साहब से मिलने आए हैं और उनको हम ये बोलना चाहेंगे कि हम हमारा पहली पसंद का वोट एकनाथ खड़से साहब को देंगे. अभी तक तो ऐसा कुछ नहीं फाइनल हुआ. शाम को वापस हमारे जो अध्यक्ष है बैरिस्टर असदुद्दीन साहब, उनका फ़ोन आएगा हमको और वो बताएंगे कि दूसरा वोट किसको देना है, तीसरा वोट किसको देना है. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्या भेटीगाठी राजकीय घडामोडी आपल्याला बघायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीकरता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात पोहोचलेले आहेत. अशोक चव्हाण पोहोचलेले आहेत. सतेज पाटील, सुनील केदार देखील उपस्थित आहेत. हे सगळे मिळून अजित पवारांशी चर्चा करणार आहेत. विषय विधान परिषदेच्या निवडणुकीची रणनीती. ट्रायडंटमध्ये अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात पोहोचलेले आहेत. अजित पवारांच्या भेटीकरता हे काँग्रेसचे नेते सगळे दाखल झालेले आपण बघतोय. मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आणि विशेष म्हणजे रविवार असून सुद्धा आणि अगदी 2 दिवसांवर विधान परिषद निवडणूक आली आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडी आपण घडताना बघतोय. वेगवान घडामोडी घडतायत. बैठकांचं सत्र सुरू आहे, भेटीगाठींचं सत्र सुरू आहे. ट्रायडंटमध्ये अजित पवारांच्या भेटीला काँग्रेसचे नेते पोहोचलेले आहेत. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांना अधिक विचारूया. विनोद, विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला किंवा उपमुख्यमंत्र्यांना भेटायला हे सगळे काँग्रेसचे नेते पोहोचलेत. काय खलबतं? नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे नेते अजित पवार यांच्या भेटीला महाविकास आघाडीतील काही नेते काँग्रेस पक्षातील या ठिकाणी भेटायला आले. त्यामध्ये अशोक चव्हाण, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील यासारखे नेते या ठिकाणी हॉटेल ट्रायडंटला भेटायला आले आहे. आणि या दरम्यान
MIMचे आमदारही या ठिकाणी फारुख शहा हे उपस्थित आहे. यामुळे अपक्ष आमदारांचं मत या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आणि छोट्या पक्षांचं मत घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारचा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी ट्रायडनमध्ये मोठ्या प्रमाणात बैठक सुरू आहेत. आजची बैठक आहे. या बैठकीमध्ये विशेष करून आपल्या उमेदवाराला जिंकण्यासाठी एक मोठी रणनीती आखण्याचं काम या बैठकीमध्ये केंद्र येणार आहे आणि अजित पवार जे आहेत या रणनीतीचे प्रमुख सूत्रधार आहेत आणि त्या अजित पवार यांची भेटीसाठी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण सारखे वरिष्ठ नेते या बैठकीमध्ये आले आहेत आणि काही वेळामध्ये ही बैठक सुरू होणार आहे. सुवर्ण. नक्की. विनोद, धन्यवाद, आपण माहिती दिलीत त्याबद्दल. विधान परिषदेच्या निवडणुकीकरता अगदी शेवटचे 24 तास उरलेत. सगळेच राजकीय पक्ष 5 स्टार पॉलिटिक्स करताना दिसत आहेत. त्यापैकीच एक भाजप पक्ष ज्यानं सगळ्या आमदारांना आज ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे. आज संध्याकाळी 6 वाजता देवेंद्र फडणवीस सगळ्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. तुषार, प्रत्येकाला आपले आमदार जपायचे आहेत, कुठलाही आमदार फुटू नये यासाठी सगळेच पक्ष प्रयत्न करताना दिसतात आणि त्यात भाजप सुद्धा मागे नाही, काय सांगाल? सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर राज्यसभा निवडणूक इतकीच विधान परिषद ही चुरशीची निवडणूक झालेली आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये मुन्ना माडकांचा एका मताने विजय झालेला आहे. मात्र या विधान परिषद निवडणुकीमध्ये प्रसाद लाड जे भाजपचे 5वे उमेदवार आहेत त्यांना जिंकण्यासाठी अतिरिक्त 15 मतांची आवश्यकता आहे. सर्वच राजकीय पक्ष हे आमदारांची जुळवाजुळव करतात. त्यापैकीच एक पक्ष म्हणजे भाजप आहे. भाजपच्या आमदारांना ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये गेल्या 48 तासांपासून ठेवण्यात आलेलं आहे. काल स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांचं अभिनंदन केलं. आज 6 वाजता देवेंद्र फडणवीस सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहे. तर पूर्वी या सर्व आमदारांची बूथ रचना संदर्भातली बैठक आयोजित करण्यात आहे. त्याची पार्श्वभूमी म्हणजे येणाऱ्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भातली ही बैठक असेल आणि त्यानंतर 6:30 वाजता स्वतः देवेंद्र फडणवीस विधान परिषद निवडणूक संदर्भातलं महत्वपूर्ण मार्गदर्शन करतील. सुवर्ण. तुषार, आभार, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. इतर बातम्यांकडे वळूया. शिवसेनेच्या 56व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना सूचक शब्दात भाष्य केलंय. भाजपवर कडाडून हल्लाही चढवलाय. मला उद्याच्या निवडणुकीची अजिबात चिंता नाही. शिवसेनेमध्ये गद्दार कोणी राहिलेला नाही. राज्यसभा निवडणुकीत मतं फुटलेली नाहीत. कुणी काय कलाकार्या केल्या हे कळलं असल्याचं सांगत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यावरूनही भाष्य केलं. नाही म्हटलं तरी आमदारांची बडदास्त ठेवावी लागते, यालाच लोकशाही म्हणत असल्याचा खोचक शब्दात त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. मला त्या निवडणुकीची चिंता नाहीये, अजिबात नाहीये. कारण जर का मी चिंता करत बसलो तर जे शिवसेना प्रमुखांनी माझ्या धमन्यांमध्ये भिनवलेले आहे त्याचा उपयोग काय? हार जीत तर होत असते, उद्या तर जिंकणारच आहोत, उद्याचा तर प्रश्नच नाहीये. कारण ठामपणाने मी सांगेन की गेल्या राज्यसभा निवडणुकीत झालं आपलं स्वतःचं, म्हणजे मी स्वतःचं म्हणण्यामध्ये राजकुमारजी तुम्ही सगळेजण माझे सहकारी आपल्या शिवसेनेचे सहयोगी सदस्य आलात, जेव्हा मी आमचं म्हणतो त्याच्यात मी तुम्हाला धरलेलं आहे. तेव्हा पुन्हा एकदा मी माझे सहकारी म्हणून म्हणणार नाही, तुम्ही आमचेच आहात. एकही मत फुटलेलं नाहीये, एकही मत फुटलेलं नाहीये. मग फुटलं कोणतं आहे त्याच्यात सुद्धा अंदाज लागलेला आहे, तोही अंदाज लागलेला आहे. कोणी काय काय कलाकार्या केल्या तेही कळलेलं आहे आणि त्याचं हळूहळू जसं एक एक येईल तसं उलगडं होत जाईल. कारण उद्याची निवडणूक ही सुद्धा एकतर आमच्यामध्ये फूट पडू शकत नाही दाखवणारी तर आहेतच, त्याच्यामध्ये मला काही चिंता नाहीच. पण तुम्ही देशामध्ये जरी काही केलं तरी महाराष्ट्र हा वेगळा विचार करू शकतो आणि तो महाराष्ट्र वेगळा विचार करून त्यांनी दाखवलेला आहे. हे उद्या आपल्याला देशाला दाखवायचं आहे. नुसतं सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, ठीक आहे, पण महाराष्ट्रातली शहाणी जनता जी आहे त्या महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा मात चालत नाही, आम्ही चालू देत नाही, हे सांगण्यासाठी ही उद्याची आणि त्याच्या पुढच्या निवडणूक आहे. काल परवाकडे तुम्ही अयोध्येत जाऊन आल्यानंतर शिवसेना प्रमुखांचा नातू म्हणून जे काय आशीर्वाद आदित्यच्या मागे आहेत, माझ्या मागे तरी काय आहेत? मी कोण आहे? माझी काय ओळख आहे? मी जर का टर्रेबाजी करायला लागलो उद्धव ठाकरे, नुसत्या उद्धव ठाकरेला अजिबात किंमत नाही, 1.5 दमडीची किंमत नाही.
पण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर समोरचा माणूस जो एक आदराने उभा राहतो, मला मी मुख्यमंत्री असलो काय नसलो काय फरक पडत नाही, कारण माझं जे नाव आहे ते कोणीच काढून घेऊ शकत नाही. ते एक मला कित्येक जन्माचं लाभलेलं भाग्य आहे, ते कधीच कोणी काढून घेऊ शकत नाही. तुम्ही एका बाजूला मंदिराची उद्घाटन करतायत, काल परवाकडे आपल्याकडे देहूला येऊन गेले वारकरी, आपलेच आहेत, तो वारकरी संप्रदाय आपलाच आहे. त्यांना नव्याने काही हिंदुत्व सांगण्याची गरज नाहीये. त्यांच्यासाठी सोयी सुविधा आपलं सरकार सुद्धा करतंय, शेकडो कोटी रुपये आपणही त्यांच्यासाठी देतोय. पण हे करून जर नुसतं एकतर्फी जाणार असेल, आज हे परत नवीन काहीतरी टुमणं काढले, एक तर वचनं अशी द्यायला पाहिजेत की ती आपण पूर्ण करू शकू. शिवसेनेने आजपर्यंत का शिवसेना टिकून राहिली आणि का शिवसेना अजूनही त्याच दमाने पुढे चालले? कारण शिवसेनेने एक सुद्धा गोष्ट अशी आजपर्यंत केली नाही की जी बोलली आणि केली नाही. जे वचन दिलं ते शिवसेनेने पाळलं. पण आम्ही एवढे 2 कोटी किती कोटी दरवर्षी नोकऱ्या देऊ, 5 वर्षात एवढे देऊ, दिलं काय? काहीच नाहीये. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलेला आहे. देवेंद्र फडणवीस कटकारस्थान करून राज्य चालवता येत नाही असा हल्लाबोल त्यांनी केला. आज शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन साजरा होतोय. त्यानिमित्तानं या सोहळ्यात बोलत असताना संजय राऊतांनी केंद्रावर आणि राज्यातील भाजपवर निशाणा साधला. विधान परिषदेच्या जागांकरता घालमेल सुरू असून एक जागा जिंकली म्हणजे जग जिंकलं असं नाही, असं राऊत म्हणाले. फादर्स डे निमित्त मी सांगू इच्छितो, शिवसेना प्रमुख द फादर ऑफ हिंदुत्व, हिंदुत्वाचा बाप कोणी या जगात असेल तर ते आपले माननीय बाळासाहेब ठाकरे. म्हणून आजच्या फादर्स डेचं महत्त्व. फार घमेंट काही लोकांना आली आहे राजकारणामध्ये. राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, पार पडल्या, ठीक आहे, एखादी जागा इकडे तिकडे होत असते. आता विधान परिषदेच्या जागांची घालमेल सुरू आहे. पण मी इतकं सांगतो, एक जागा जिंकली म्हणजे तुम्ही जग जिंकला असं नाही, महाराष्ट्र जिंकला असं नाही. या राज्याची सूत्र ही शिवसेनेकडेच असतील आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील. तेरा घमंड तो 4 दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है. शिवसेनेच्या अंगावरती असे किरकोळ लोक खूप सोडले गेल्या काही दिवसामध्ये. राणा बाणा काणा, पण शिवसेनेचा बाणा, स्वाभिमानाचा बाणा, राष्ट्रीय बाणा, मराठी बाणा, अन्यायाविरुद्ध लढण्याचा बाणा, हा सगळ्यांच्या छाताडावर पाय देऊन उभा आहे. आणि हे सगळे लोक आज जे टिरटिर आणि पिरपिर करतायत, हे तुम्हाला भविष्यात दिसतील, शिवसेनेच्या पायाशी असतील. अंगावरती असे किरकोळ लोक खूप सोडले गेल्या काही दिवसामध्ये. राणा बाणा काणा, पण शिवसेनेचा बाणा, स्वाभिमानाचा बाणा, राष्ट्रीय बाणा, मराठी बाणा, अन्यायाविरुद्ध लढण्याचा बाणा, हा सगळ्यांच्या छाताडावर पाय देऊन उभा आहे. आणि हे सगळे लोक आज जे टिरटिर आणि पिरपिर करतायत, हे तुम्हाला भविष्यात दिसतील, शिवसेनेच्या पायाशी असतील. केंद्रीय सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका. CBI, ED, इन्कम टॅक्स यांना आम्ही भीत नाही. परत सांगतो, अंगावर आलात तर फक्त शिंगावर घेणार नाही, तर तुडवले जाल, अशा प्रकारची महाराष्ट्राची माती आहे. संजय राऊतांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी केंद्रातल्या भाजप सरकारवर आणि राज्यातल्या भाजप पक्षावर सडकून टीका केलेली आहे. देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा निशाणा साधलेला आहे. कटकारस्थानं करून राज्य चालवता येत नाही अशी टीका देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता संजय राऊतांनी केलेली आहे.
वेगवेगळ्या तपास यंत्रणांचा वापर करून तुम्ही आम्हाला दाबू शकत नाही, आमच्या नेत्यांना अडकवू शकत नाही, असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. भाजप शिवाय आणि भाजपच्या नेतृत्वावर टीका करण्याशिवाय या ठिकाणी उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेकडे दुसरं काही नाही आहे. आज खरं म्हणजे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण काय करतोय, भविष्याचा वेध घेणारं सरकार काय करतं या संदर्भात कुठेही वाच्यता त्यांच्या भाषणामध्ये झाली नाही. केवळ आगपाखड तीही नीट झाली नाही. म्हणजे अत्यंत हतबल असल्यासारखं वर्धापन दिन उत्साहात साजरा करायचा असतो, परंतु अत्यंत नीरस अशा भाषणानं त्या ठिकाणी त्यातला उत्साह हरपलेला मला त्या ठिकाणी दिसला. भाजपच्या आमदारांवर दबाव तंत्राचा फायदा महाविकास आघाडी सरकारला मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. भाजपच्या नेत्यांचा आमदारांवरील दबावाचा फायदा मवियालाच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मवियाकडून रणनीतीची आखणी सुरू असून राज्यसभेसारखं विधान परिषदेला होणार नाही किंवा दगाफटका होऊ नये असं रोहित पवार म्हणाले. रोहित पवारांशी यावेळी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी. मला एक सांगा रोहितजी की महाविकास आघाडीचे सर्व नेते तणावामध्ये आहेत, तुम्ही मात्र मरीन ड्राईव्हला आले आहेत, फेरफटका मारत आहे, तणाव तुमच्या मला दिसत नाही? नाही, महाविकास आघाडी सर्व नेते हे त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीत म्हणून कदाचित आपण सर्वजणच म्हणतोय ते तणावामध्ये आहेत. पण शेवटी आम्ही त्यांच्याशी सातत्याने बोलत आहोत, सर्व आमदार त्यांच्याशी बोलत आहेत आणि तिथं काय वातावरण आहे हे आम्हाला त्या ठिकाणी आहेत. आता सुद्धा दादा तिथं अनेक आमदारांशी बोलत आहेत आणि बोलत असताना एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी ते बोलत आहेत. त्याच्याचबरोबर काल आदरणीय पवार साहेब सुद्धा होते, इतर नेते होते, सगळ्यांची चर्चा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी चाललेली आहे. त्यामुळे राज्यसभेमध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याच्यातून बरंच काही शिकायला मिळालं. त्यामुळे या MLCचं जे इलेक्शन आहे उद्याचं त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात काळजी घेऊन कुठलीही गोष्ट ही लाईटली घेतली जाणार नाही, या बाबतीत काळजी हे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी घेत आहोत. राज्यसभेमध्ये ज्याप्रमाणे एकंदरीत महाविकास आघाडी सरकारच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे, यावेळेस वेगळी काय रणनीती आखली आहे आपण? कारण काय यावेळेस वेगळं काहीतरी करावं लागेल, तेव्हाच तुमच्या हाताला विजय लागेल. नाही, एक कसं आहे की त्यावेळेस जर एक मतदान आपलं कॅन्सल झालं नसतं आणि ते कसं कॅन्सल झालं हे तुम्हाला माहिती आहे. 8 तास त्याच्यावर वाद चालू होता. मग इलेक्शन कमिशनने त्याच्यावर निर्णय हा महाविकास आघाडीच्या विरोधात दिला. ते मत जर समजा महाविकास आघाडीला मिळालं असतं तर आपला उमेदवार त्या ठिकाणी आणि ब या दोन्ही मताला घेऊन त्या ठिकाणी निवडून आला असता. पण ठीक आहे, त्यांनी थोडंसं वेगळ्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न केला असला तरी आता सगळ्याच बाबतीत काळजी घेऊन आकडेवारी सुद्धा त्याच्यामध्ये अ, ब आणि थर्ड प्रेफरन्स, फोर्थ प्रेफरन्स सगळ्या गोष्टीला चांगला त्याचा अभ्यास करून उद्याची रणनीती त्या ठिकाणी घेतलीच आहे. रणनीती ठरली असं नाही, रणनीती ही शेवटी नेते ठरवत असतात, आम्ही फक्त ते एक्झिक्यूट करत असतो. तेव्हा आम्हाला जे सांगितलं जाईल नेत्यांनी ते आम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीने वागू. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेसकर, विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. लगेच भेटूया अजून काही बातम्यांसह. अतिक्रमणांच्या विळख्यात माहीमचा किल्ला. 45 इयर्स हो गए हमारे किले में. न्यूज 18 लोकमतचा सरकारकडे पाठपुरावा. आदित्य ठाकरेंकडून बातमीची दखल. चांगले तुम्ही हे व्हिडिओ केलात. माहीमच्या किल्ल्यातील झोपड्या हटवणार. ह्या 15 दिवसात आपण शिफ्टिंग सुरू करू. मंगळवारी 21 जूनला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. आळंदीत या पालखी सोहळ्याची लगबग सुरू झालेली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता यंत्रणा सज्ज झाल्यात. बॉम्ब शोधक नाशक पथकानं समाधी मंदिराची तपासणी केलेली आहे. त्यावेळी माऊलींच्या समाधीपुढे पथकातील श्वानही नतमस्तक झालेला बघायला मिळाला. 2 वर्षांनंतर आळंदीतून पालखी सोहळा मार्गस्थ होतोय, त्यामुळे वारकऱ्यांची तोबा गर्दी बघायला मिळेल.
थेट जाणार आहोत आळंदीला. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत. गोविंद, या वारीमध्ये तुम्ही यावेळेला सहभागी होणारा 2 वर्षांनी या वारीचा सगळा सोहळा जो भेटीलागी जीवा आहे तो आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून आळंदीतल्या तयारीविषयी गोविंद काय सांगाल? रामकृष्ण हरी. मी खरं तर आता आळंदीच्या शिवाजी मंदिर परिसरामध्येच आहे आणि आपण बघतोय की कशा पद्धतीने इथे जे भाविक आलेले आहेत त्यांचा हा उत्साह आहे. त्या सगळ्या गृहिणी आहेत, महिला आहेत, आषाढी वारी निमित्त त्या दर्शन घेण्यासाठी म्हणून इथे समाधीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून इथे आलेले आहेत. परवा हा सोहळा जो आहे तो मार्गस्थ होत आहे आणि यावेळेस 5 ते 6 लाख वारकरी या सोहळ्यात सहभागी होतील. अत्यंत आतुरता आहे. गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, पण आळंदीतली ही दृश्य त्यांच्या माध्यमातून आपण बघतो आहोत. आळंदीमध्ये जोरदार तयारी झालेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सगळ्या वारकऱ्यांचा मेळा घेऊन पंढरपूरकडे मंगळवारी प्रस्थान ठेवणार आहे. त्याआधी 2 दिवस म्हणजे रविवार सोमवार खूप लगबग आळंदीमध्ये बघायला मिळतीये. स्वच्छता केली जाते, आळंदीची तयारी केली जाते. वारकरी सगळे जे वारीमध्ये सहभागी होणार आहेत, पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत, त्यांची व्यवस्था करण्याकरता ही लगबग आहे आणि पंढरपूरकडे प्रस्थान ठेवण्यासाठीची सुद्धा तयारी पूर्ण झालेली आहे. दरम्यान विठ्ठल नामाचा जयघोष करत पांडुरंगाच्या भेटीकरता निघालेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पायी दिंडी अहमदनगर जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे. संगमनेर तालुक्यामध्ये पारेगाव बुद्रुक इथं दिंडी आली आणि वारकरी आणि भक्तांमध्ये चैतन्यच संचारलं. प्रत्येकाच्या खांद्यावर भगव्या पताका, मुखी हरिनामाचा गजर. अवघे पारेगाव आज भक्तिरसात न्हावून गेलेलं. विठ्ठल भेटीची ओढ लागलेले हजारो वारकरी निवृत्तीनाथ महाराज दिंडीत सहभागी झाले असून दिंडी पुढील प्रवासाकरता मार्गस्थ झालेली आहे. निवृत्तीनाथांची पालखी त्र्यंबकेश्वरून निघाली आणि आता ती अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोहोचली. हजारो वारकरी या पालखीमध्ये सहभागी झालेले आपण बघू शकतो. निवृत्तीनाथांचा रथ आहे आणि त्याच्याबरोबर महिला, पुरुष, वयोवृद्ध असे सगळेजण पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत. महिनाभर जवळपास हा सगळा प्रवास सुरू राहणार आहेत. या दिंडीचे प्रमुख आपल्या सोबत आहेत. कसं सगळं नियोजन आहे आणि काय आनंद देखील आहेत वारकऱ्यामध्ये? माझ्या जेवेची आवडी पंढरपुरा नेनगुडी, पांडुरंगे मनरंगले गोविंदाचे गुणवेदे. प्रतिवर्षानुसार उलट वारकरी संप्रदायाचा हा मोठा उत्सव आहे आषाढीची वारी. 2 वर्ष आले कोरोनामुळे हा उत्सव झालेला नाही, पण आता यावर्षी उत्सव होतोय तर सर्व लोकांमध्ये, सर्व गावकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि त्यामुळे आपण पाहतात की अजून पाऊस झालेला नाही, एवढं ऊन आहे, पण आनंदात उड्या मारत भजन करीत वारकरी चाललेले आहेत. जवळपास 40,000 वारकरी या दिंडीमध्ये सहभागी आहेत आणि पुढे टप्प्याटप्प्यानं अनेक वारकरी यात सहभागी होतील आणि जवळपास 80,000 वारकरी पंढरीत दाखल होतील आणि पंढरीच्या दर्शनाची जी ओढ आहे ती घेऊन हे सगळे आपण जाताना बघतोय. 2 वर्ष झाली यांना जाता आलं नव्हतं. या वर्षी मात्र मोठा उत्साह या सगळ्या वारकऱ्यांमध्ये दिसतोय. टाळ मृदुंगाचा जयघोष करत विठुनामाच्या जयघोषात निवृत्तीनाथांची पालखी पंढरीच्या दिशेने वाटचाल करते. हरीश देमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान सोहळा हा ज्याची तयारी पूर्ण झालेली आहे. देहूमध्ये सगळं सुंदर वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. देहूत हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याचं प्रतीकसुद्धा पाहायला मिळत आहे. देहूत अनगड शहावली या बाबांची दर्गा आहे जिची स्वच्छता करण्यात आली. तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान झालं की दर्ग्यात आरती करण्याकरता ही पालखी येते, त्यामुळे या दर्ग्याची स्वच्छता, साफसफाई करण्यात आलेली आहे. तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मानाचा पताकाधारी अश्व बलराज यानं आषाढी वारीकरता प्रस्थान ठेवलेलं आहे. वर्षभरापासून या बलराज अश्वाला रिंगणाचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. अश्वांच्या रिंगणाकरता मानाचा बाभुळकरांच्या अश्वाबरोबरच पताकाधारी अश्व ज्याचाही मान असतो. बलराज अश्वाला वर्षभर हरभरा, गूळ, दूध, तूप, गहू असे पदार्थ खाऊ घातले जातात. त्याला तो विशेष खुराक दिला जातो. मागील 2 वर्षात एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये
आपण घोड्याचं प्रस्थान अश्वाचं प्रस्थान करत होतो. देहू संस्थांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी आपल्याकडे जवळजवळ 30-35 वर्षापूर्वी त्यांनी आदरणीय प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांकडे अश्वाची मागणी केली रिंगणासाठी. एवढी मोठी सेवा करायची संधी मिळते. मागचे 2 वर्ष अतिशय ह्याच्यामध्ये गेली कोरोनामुळे, परंतु आज एवढं आनंद आणि चैतन्यपूर्ण वातावरण पुन्हा निर्माण झालं आहे. सगळ्याच वारकऱ्यांमध्ये उत्साह आहे, कारण 2 वर्षांनंतर विठ्ठलाची भेट होणार आहे. त्यामुळे या वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याकरता मुंबईहून डॉक्टरांची टीम रवाना झालेली आहे. विशेष म्हणजे टीमचं प्रतिनिधित्व माऊली खान यांनी केलं. सर्व धर्म समभाव आणि भक्ती परंपरा याची जनजागृती यातून होताना दिसते. या सगळ्याविषयी अधिक सांगतायत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे. आपण सध्या मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरातील स्वामी समर्थांचा जो मठ आहे त्याच्या बाहेर उभा आहोत, जिथे तुम्ही पाहता आहात की पंढरपूरच्या वारीसाठी डॉक्टरांची एक टीम संपूर्ण या ठिकाणी निघालेली आहे. तब्बल 2 वर्षांनंतर वारीचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि या आयोजनामध्ये डॉक्टरांची चमू दरवर्षी असते. लाखोच्या संख्येनं वारकरी पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. महिनाभर चालत तिथे ते येत असतात. अशा वेळेला विविध डॉक्टरांचे कॅम्प लावले जातात. असाच डॉक्टरांचा एक कॅम्प हा मुंबईतून लावला जाणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून हे सगळेजण इथं आलेले आपण पाहतो आहोत. याचा आयोजनातला आणखी एक महत्त्वाचा भाग किंवा या आयोजनातला एक आणखी महत्त्वाचा टप्पा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण एक मुस्लिम व्यक्ती इथं आपण पाहतो आहोत, त्यांनी या पद्धतीनं पंढरपूरचे विठू माऊली जे आहेत त्यांची फोटो त्यांनी घेतलेली आहे. गेल्या काही दिवसामध्ये हिंदू मुस्लिम असा वाद खूप मोठ्या प्रमाणावर होताना आपण पाहतो आहोत. परंतु या वादाला छेद देत हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्याचा प्रयत्न जो आहे तो या वारीच्या निमित्तानं केला गेलेला. आपण मागे बघतो आहोत की विठू माऊली आहेत, त्यानंतर रुक्मिणी आहेत, संत तुकाराम आहेत, अशा सगळ्यांचा परिवेश करून इथं हे वारकरी जे आहेत ते पंढरपूरसाठी निघणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. डॉक्टर्स जे आहेत ते यावर्षी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागलेली आहे. अशामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर जे आहे ते असणं अतिशय गरजेचं असणार आहे. आणि म्हणूनच आपण डॉक्टरांना विचारूया की नेमकी काय स्थिती असणार आहे. डॉक्टर साहेब, कशा पद्धतीनं कॅम्प्स लावले जाणार आहे, किती वारकरी तुम्ही अपेक्षित धरताय? यावर्षी आम्ही मॅक्झिमम म्हणजे 15,000 ते 20,000 वारकरी यावेळेला येतील असा अंदाज आहे. मीडियाचा सुद्धा असाच अंदाज आहे. आणि यावेळेला आमच्याबरोबर एक 100 ते 150 डॉक्टर्स आहेत. आमचे तसे 3 उपक्रम आहेत. एक वैद्यकीय सेवा आहे, दुसरी अन्नदान आहे, त्यात माऊलीचा महाप्रसाद असतो, तिसरी आमची डॉक्टरांची एक वेगळी दिंडी आहे, ती आळंदी ते पंढरपूर करते. आम्ही सासवड ते पंढरपूर प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी आमचा दवाखाना असतो. आणि जास्तीत जास्त लोकांना आता कोरोनाच्या महामारीनंतर आज जो परत कोरोनाचा शिरकाव होत आहे नवीन, तर जास्तीत जास्त वारकऱ्यांना याच्याबद्दल माहिती देऊन मास्कचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करावा, स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावं, या पद्धतीने आपण यावेळेला वारीचा उपक्रम आहे. जवळजवळ मॅडम प्रत्येक मुक्कामाला एक कॅम्प असतो. जवळजवळ प्रत्येक ठिकाणी समजा आता सासवड ते अगदी पंढरपूरपर्यंत प्रत्येक मुक्काम जसा वारकऱ्यांचा असतो, यावेळेला जवळजवळ 18 ते 20 मुक्काम आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आमचा दवाखाना असतो. त्याचबरोबर 5 ठिकाणी आमचा महाप्रसाद असतो. मॅडम, व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुण्यामध्ये श्रीमंत लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या दत्त मंदिरावर 125व्या वर्धापन दिनानिमित्त हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या सोहळ्याचा याची देही याची डोळे आनंद घेण्याकरता भाविकांची गर्दी झाली होती. या पुष्पवृष्टी सोहळ्यानंतर नागालँड आणि अरुणाचल प्रदेशच्या गरजू मुलांना शिधा वाटप करण्यात आलं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई पूर्वी दत्त मंदिराच्या जागी राहायचं. तसंच लक्ष्मीबाई यांच्या नावानं नंतर हे दत्त मंदिर स्थापन झालं होतं. दगडूशेठ हलवाई व लक्ष्मीबाई हे त्यांचं राहतं घर होतं.
हे राहत्या घरामध्ये माधवनाथ महाराजांनी प्लेगच्या नंतर लक्ष्मीबाईंना आज्ञा दिली की तुम्ही इथं दत्त महाराजांची स्थापना करा. त्यानुसार लक्ष्मीबाईंनी राहत्या घरामध्ये या दत्त मंदिराची स्थापना केली. या मूर्तीला आता 125 वर्ष होत आहेत. अजून या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही चेहरे मूर्तीचे सर्व ठिकाणांना दिसतात. या मूर्तीवरच्या जानव्याच्या रेषा, हातावरच्या रेषा आदेशदारातून झालेली आहे. विधान परिषद निवडणुकीसंदर्भातले सगळे अपडेट्स असो किंवा वारी सोहळ्याची घडामोड असो, या सगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. पाऊस पाण्याविषयी सुद्धा बोलणार आहोत, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. पहा फक्त संध्याकाळच्या बातम्या न्यूज 18 लोकमतवर.